पुण्यामध्ये उद्या अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर लागलेत। महाराष्ट्र हिताकरता राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही श्रींची इच्छा अशा आशयाचे बॅनर अलका चौकात लागले। बाळासाहेब ठाकरे आणि राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित असलेले बॅनर लक्षवेधी आहेत, ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। पुण्यामधली बातमी आहे। पुण्यामध्ये बॅनरची सगळीकडे चर्चा आहे। ती चर्चा याकरता आहे की त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रित दाखवले गेलेले आहेत बॅनरवर। हे बघा, हे दृश्य सुद्धा आलेलं आहे। राज आणि उद्धव यांचे एकत्रित असलेले बॅनर लक्ष वेधून घेत आहेत पुण्यामध्ये। गणेशोत्सवासाठी लावलेले हे बॅनर आहेत, पण त्यावर बाळासाहेब ठाकरे आणि समोर उद्धव आणि राज ठाकरे हे सगळे हे तिघही दिसत आहेत आणि त्यामुळे चर्चा रंगलेली आहे पुण्यामध्ये। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंचीच सत्ता येणार आणि पालिकेवर आमचाच भगवा फडकणार आणि आमचाच महापौर बीएमसीमध्ये बसणार असं विधान केलंय खासदार संजय राऊतांनी। तसंच हे मी एकनाथ शिंदेंना सुद्धा सांगतो आणि भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना पण सांगतो असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्याला उत्तर म्हणून खासदार संजय राऊतांनी हा जोरदार हल्लाबोल केला। अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली। एकनाथ शिंदेने मुंडी हलवली किंवा दाढी हलवली, जे काय असेल ते असेल। आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल। जा का उकळा ती उकळा आमची, हे मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतोय। आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल।